स्वागत आहे मित्रांनो आपल्या अजून एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मी SY क्रिएशन तुमच्यासाठी अजून एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेला आहे। आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे, नक्कीच तुम्हाला आवडणार आहे, त्यामुळे जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये वापरलेलं जे मटेरियल आहे ते तुम्हाला आपल्या वेबसाईटला फ्रीमध्ये मिळून जाईल। तिथून तुम्ही सर्व मटेरियल इझिली डाउनलोड करू शकता। तर आपली जी वेबसाईट आहे याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तसंच आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये वापरलेलं जे सॉन्ग आहे ते तुम्हाला टेलिग्राम चॅनलला फ्रीमध्ये मिळून जाईल। तर आपला जो टेलिग्राम चॅनल आहे याची लिंक खाली कमेंटमध्ये पिन केलेली आहे, तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा। टेलिग्रामवर तुम्हाला आपले जे कॅपकट ॲप आणि VPN आणि अलर्ट मोशन जे आहे ते वरती पिन केलेलं बघायला मिळेल आणि रोजच्या व्हिडिओचे सॉन्ग पण तुम्हाला टेलिग्रामवरती फ्रीमध्ये बघायला मिळतील। तर लवकरात लवकर टेलिग्राम चॅनल जॉईन करा। तर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन ऑलवरती सेट करा। चला तर मित्रांनो, तुमचा जरा हे वेळ न घालवता आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया। तर सिम्पली आपल्याला VPN कनेक्ट करून घ्यायचं आहे, त्यानंतर कॅपकट ॲप ओपन करून घ्यायचं आहे, त्यानंतर त्या न्यू प्रोजेक्टला क्लिक करायचं आहे। सिम्पली आपल्यासमोर गॅलरीचा ऑप्शन ओपन होऊन जाईल, त्यामध्ये आपल्याला फोटो सिलेक्ट करायचे आहे। ॲल्बमवरती क्लिक करून आजचे आपलं स्पेशल ॲल्बम आहे ते मटेरियलचे ॲल्बम डाउनलोड करून सिम्पली ओपन करून घ्यायचं आहे। त्यामधील हे इमेज आपल्याला ॲड करून इथं ॲडवरती क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला इथे एक 2 नंबरचा ऑप्शन बघायला मिळेल, तो क्लिक करून आपल्याला इथं फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे। त्यानंतर रेशोवरती क्लिक करून आपल्याला 9:16चा रेशो सिलेक्ट करून ओके करून घ्यायचं आहे। त्यानंतर इमेजला क्लिक करायचं आहे, आपल्याला 2 बटनाने सिम्पली आजची जी आपली इमेज आहे ती इथं अशा प्रकारे इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर खाली ऑडिओवरती क्लिक करायचं आहे, साऊंड्सला क्लिक करून सिम्पली आपल्याला इथं लोडिंग होताना बघायला मिळेल। तर 2 नंबरच्या ऑप्शनला क्लिक करून आपल्याला फ्रॉम डिव्हाइसला क्लिक करायचं आहे आणि सर्चच्या ऑप्शनला क्लिक करून आपल्याला इथं 7.8 असं सर्च करून घ्यायचं आहे। आजचं आपलं जे सॉन्ग आहे त्याचं नाव 7.8 असणार आहे। तर अशा प्रकारे 7.8 सर्च करून घेतल्यानंतर आपल्याला इथं सॉन्ग आपल्याला बघायला मिळेल। ते सॉन्ग सिम्पली आपल्याला इथं ॲडचं नाव क्लिक करून इथं ॲड करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे सॉन्ग ॲड झाल्यानंतर इमेजला क्लिक करून आपली जी इमेज आहे याची लेंथ आपल्याला सॉन्गच्या एंडिंगपर्यंत अशा प्रकारे इथं वाढवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे इथं आपल्याला झालेलं बघायला मिळेल। त्यानंतर सिम्पली सॉन्गला क्लिक करायचे, बीट्सवरती क्लिक करायचं आहे। इथे बीट्स आपण दाखवणार आहे कशा टाकायचे ते, तर इथं ऑन करून घ्यायचं आहे। इथे आपल्याला एक खड्डा बघायला मिळेल, त्यामध्ये आपल्याला येऊन इथं ॲड बीट करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला पुढच्या ह्याच्यावरती येऊन ॲड बीट करून घ्यायचं आणि एकाड आपला जो खड्डा दिसतो आहे सॉन्गचा त्याच्यावरती आपल्याला इथं बीट्स ॲड करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे आपले बीट्स सेट झालेले आपल्याला बघायला मिळतील। तर अशा प्रकारे हे बीट आपल्याला ॲड झालेले बघायला मिळतील। त्यानंतर सिम्पली ओके करून घ्यायचं आहे। इथे आपल्याला पहिल्या बीटवरती यायचं आहे, प्रत्येक बीटला येऊन सिम्पली आपल्याला आपलं जे इमेज आहे याचे 2 पार्ट करून घ्यायचे आहेत। असं आपण आपण सॉन्गवरती आपण 2 पार्ट केलेले आहे, तर सिम्पली बीटवरती येऊन इमेजला क्लिक करून इमेजचे 2 पार्ट आपल्याला अशा प्रकारे स्प्लिट करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे आपण प्रत्येक बीटवरती जे प्रत्येक बीट आहे तर प्रत्येक बीटचे 2 पार्ट इथं करून घेणार आहे। अशा प्रकारे आपण बीटचे 2 पार्ट करून घेतलेले आहेत। त्यानंतर सिम्पली सुरुवातीला यायचं आहे, तर आपला जो पहिला पार्ट आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। थोडंसं पुढं स्क्रॉल कर, आपल्याला इथं फिल्टर नावाची किंवा ॲडजस्ट नावाची कॅटेगरी बघायला मिळेल। ॲडजस्टला क्लिक करून सॅच्युरेशनला क्लिक करायचं आहे। सॅच्युरेशन आपल्याला इथं अशा प्रकारे 30पर्यंत किंवा 40पर्यंत इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर ओके करून घ्यायचं आहे। हे इमेज आपल्याला ब्लॅक झालेलं बघायला मिळेल। त्यानंतर सुरुवातीला येऊन आपल्याला इथे प्लस चिन्हावर क्लिक करून की फ्रेम ॲड करायचं आहे। त्यानंतर थोडं एंडिंग थोडंसं पुढे येऊन आपल्याला पुन्हा इथे एक की फ्रेम अशा प्रकारे इथं ॲड करून घ्यायचं आहे। त्यानंतर हे जे आपली सुरुवातीचं बीट आहे त्या बीटला आपल्याला आपली जी इमेज आहे ती राईट साईडला आपल्याला येत अशा प्रकारे स्क्रोल करून घ्यायचं आहे, म्हणजे एक ॲनिमेशन आपल्याला झालेलं इथे बघायला मिळेल। त्यानंतर सुरुवातीला येऊन आपण बॅक निघायचं, इफेक्टला क्लिक करून आपल्याला सिम्पली इथं बॉडी इफेक्टला क्लिक करायचं आहे। इथे आपल्याला ग्लोविंग लाईन्सची कॅटेगरी बघायला मिळेल, ती सिम्पली ओपन करून घ्यायचं आहे। इथून आपल्याला ग्लोविंग लाईन्समधून आपल्याला जिओमेट्रिकल एक इफेक्ट बघायला मिळेल, लेझर नावाचा, तो ॲड करून ओके करून घ्यायचा आहे। त्यानंतर ह्याची लेंथ आपल्याला पुढच्या जे आपलं बीट आहे तिथपर्यंत वाढवून घेतल्यानंतर ॲडजस्टला क्लिक करायचं आहे। ॲडजस्टवरती येऊन सिम्पली आपल्याला साईज जी आहे ती साईज आपली याला इथं कमी करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपण साईज इथं कमी करून घेणार आहे। त्यानंतर स्पीड याचं आपण थोडंसं कमी करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपलं जे हे आपलं लेझर आहे ते सेट झालेलं बघायला मिळेल। त्यानंतर ओके करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे हे सेट इथं होऊन जाईल। त्यानंतर पुन्हा सुरुवातीला येऊन व्हिडिओ इफेक्ट क्लिक करायचं आहे। इथं आपल्याला ओपनिंग अँड क्लोजिंगची कॅटेगरी ओपन करून घ्यायची आहे। इथं आपल्याला हॅलो ब्लर नावाचा इफेक्ट बघायला मिळेल, तो ॲड करून ओके करून घ्यायचं आहे। पण याची लेंथ आपल्याला थोडंसं कट जेवढ्या तेवढंच आपल्याला ठेवून घ्यायचं, थोडंसं आपल्याला बीटच्या मागे इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। शेवटपर्यंत आपल्याला इथे ॲड करून घ्यायचं नाही। त्यानंतर सिम्पली पुढच्या बीटवरती यायचं आहे, इमेजला क्लिक करून आपल्याला ॲनिमेशनला क्लिक करायचं आहे। ॲनिमेशनला क्लिक केल्यानंतर सिम्पली आपल्यासमोर इथे शेक 3 नावाचं ॲनिमेशन बघायला मिळेल, त्याच्यावरती क्लिक करून आपल्याला शेक 3 नावाचं ॲनिमेशन ॲड करून घेतल्यानंतर टायमिंग जे आहे ते इथं 7 सेकंद ते 8 सेकंद टायमिंग आपल्याला करून घ्यायचं आहे आणि ओके करून घ्यायचं आहे। त्यानंतर पुन्हा सुरुवातीला त्या बीटवरती येऊन आपल्याला बॉडी इफेक्टला क्लिक करायचं आहे। पुन्हा ग्लोविंग लाईन्सची कॅटेगरी ओपन करून घ्यायचं आहे।
इथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जे इफेक्ट्स आहेत ते बघायला मिळतील. तर त्यामध्ये आपल्याला एंजल विंग्स नावाचा इफेक्ट ॲड करून ओके करून घ्यायचा आहे आणि याची लेंथ आपल्याला पुढच्या बीटपर्यंत इथं अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर ॲडजस्टला क्लिक करायचं आहे आणि याची साईज आहे आपली थोडीशी इथं कमी करून घ्यायचं आहे आणि ओके करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे होऊन जाईल. त्यानंतर पुढे त्याच बीटला सुरुवातीला यायचं आहे, व्हिडिओ इफेक्ट क्लिक करायचं आहे. त्यानंतर नाईटक्लबची कॅटेगरी ओपन करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला ब्लॅक फ्लॅश 2 नावाचा इफेक्ट बघायला मिळेल, तो ॲड करून घ्यायचा आहे किंवा सर्च करून तुम्हाला इथे इफेक्ट मिळू शकतो. तर ॲड करून ओके करून घेऊन याची लेंथ आपल्याला त्या बीटपर्यंत अशा प्रकारे इथं कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढच्या इमेजला यायचं आहे, पुन्हा आपल्याला व्हिडिओ इफेक्ट क्लिक करायचं आहे आणि शेवटला एकदम थोडंसं आपल्याला पुढे स्क्रॉल करत जायचं आहे. तर आपल्याला स्प्लिट नावाची कॅटेगरी बघायला मिळेल, ती ओपन करून आपल्याला मिरर 3 स्क्रीन नावाचा इफेक्ट ॲड करून ओके करून घ्यायचं आहे. त्यानंतर याची लेंथ आपल्याला तिथपर्यंत पुढच्या बीटपर्यंत वाढून घेतल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे, फिल्टर पूर्ण कमी करून घ्यायचं आहे आणि वर्टिकली ही जी आपली इमेज आहे त्याच्या प्रकारे आपल्याला इथे वरती स्क्रीनवरती ॲडजस्ट करून ओके करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा आपल्याला इमेजला क्लिक करायचं आहे आणि आपल्याला 2 बोटांनी ही आपली इमेज आहे ती इथं वरती अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा इथं त्याच बीटला सुरुवातीला यायचं आहे, पुन्हा व्हिडिओ इफेक्टला क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला लवची कॅटेगरी बघायला मिळेल, ती ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे एक फ्लिप्ड नावाचा इफेक्ट बघायला मिळेल, तो ॲड करून ओके करून घ्यायचं आहे. त्याची ही लेंथ आपल्याला बीटपर्यंत अशा प्रकारे इथं ॲडजस्ट होऊन जाईल. अशा प्रकारे आपले 2 इफेक्ट इथं ॲड झालेले आहेत. तर आत्ता जे आपण मिरर 3 लेअर ॲड केलेले आहेत त्याच्या सुरुवातीला यायचं आहे, त्या बीटवरती येऊन या कटला क्लिक करायचं आहे. सिम्पली ट्रान्झॅक्शन ओपन होऊन जातील. तर त्यामध्ये आपल्याला सिम्पली कॅमेरावरती क्लिक करायचं आहे आणि शेक नावाचं ट्रान्झॅक्शन सिम्पली इथं आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे ॲड झाल्यानंतर ओके करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा पुढच्या बीटला येऊन पुन्हा आपल्याला तेच ट्रान्झॅक्शन इथं ॲड न करता सिम्पली ते इमेजला क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनला क्लिक करून आपले जे इनमधले ॲनिमेशन्स आहेत तिथे आपल्याला रॉक वर्टिकल नावाचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आणि याची लेंथ आपल्याला 8 सेकंदापर्यंत करून घ्यायचं आहे आणि ओके करून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडंसं पुढे यायचं आहे आणि इथे आपल्याला सिम्पली व्हिडिओ इफेक्ट ओपन करून घ्यायचे आहेत. इथे आपल्याला D3D नावाची कॅटेगरी बघायला मिळेल, ती सिम्पली आपल्याला इथे ओपन करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला मून्स अँड स्टार्स नावाचा इफेक्ट बघायला मिळेल, तो ॲड करून ओके करून घ्यायचा आणि याची लेंथ आपल्याला पुढं कट करून अशा प्रकारे बीटपर्यंत सेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर या बीट थोडंसं पुढे यायचं आहे. इथे आपल्याला पुन्हा व्हिडिओ इफेक्ट ओपन करून घ्यायचे आहेत आणि नाईट क्लबची कॅटेगरी ओपन करून घ्यायचं आहे. नाईट क्लबमध्ये येऊन सिम्पली आपल्याला इथे वेगवेगळ्या प्रकारचे इफेक्ट बघायला मिळतील. तर त्यामधील आपल्याला इथे व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा एक इफेक्ट शोधून घ्यायचा आहे, तो ॲड करून ओके करून घ्यायचा आहे आणि याची लेंथ आपल्याला बीटपर्यंत अशा प्रकारे इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा पुढच्या बीटला येऊन ट्रान्झॅक्शन सिम्पली आपल्याला कॅमेरा इथं क्लिक करून शेक ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर सिम्पली आपल्याला त्या बीटवरती यायचं आहे. इथे व्हिडिओ इफेक्ट क्लिक करून सिम्पली आपल्याला लवची कॅटेगरी न ओपन करता बटरफ्लायची कॅटेगरी ओपन करून घ्यायचं आहे. बटरफ्लायमध्ये आपल्याला 2 नंबरचा इफेक्ट ॲड करून आपल्याला अशा प्रकारे इथं ओके करून घ्यायचं आहे आणि हे आपल्या पुढच्या बीटवरती सेट आपल्याला अशा प्रकारे इथं करून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडंसं पुढे यायचं आहे, पुन्हा आपल्याला बॉडी इफेक्टला क्लिक करायचं आहे. ग्लोविंग लाईन्सची कॅटेगरी सिम्पली ओपन करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे इफेक्ट बघायला मिळतील. तर त्यामध्ये सिम्पली आपल्याला इथे एक इफेक्ट ॲड करून घ्यायचं आहे. त्या इफेक्टचं नाव असणार आहे मेकॅनिकल, तो ॲड करून ओके करून घ्यायचं आणि कट करून आपली जी लेंथ आहे ती कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर ॲडजस्टला क्लिक करून साईजची आपल्याला सिम्पली इथं अशा प्रकारे कमी करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा पुढच्या बीटला येऊन त्या कटला क्लिक करून कॅमेराला क्लिक करायचं आणि शेक इफेक्ट आपल्याला ॲड करून ओके करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्या बीटवरती येऊन सिम्पली आपल्याला व्हिडिओ इफेक्ट क्लिक करायचं आहे. नाईट क्लबची कॅटेगरी ओपन करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला एक शेक नावाचा इफेक्ट बघायला मिळेल. अशा प्रकारे आपल्याला हा शेक नावाचा इफेक्ट ॲड करून इथं ओके करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपला आजचा व्हिडिओ इथं क्रिएट झालेला आहे. तर सिम्पली सुरुवातीला यायचं आहे, तुम्ही बॅक निघून ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून सिम्पली आपल्याला आजच्या मटेरियलमध्ये आपलं जे स्पेशल PNG आहे ते सिम्पली इथं ॲड करून घ्यायचं आणि ओके करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे PNG झाल्यानंतर हे कट करून घ्यायचं आणि याची लेंथ आपल्याला आपल्या शेवटपर्यंत एंडिंगपर्यंत अशा प्रकारे इथं वाढवून घ्यायचं आहे. त्यानंतर हे जे आपलं PNG आहे ते आपल्याला थोडं तिरकं करून घ्यायचं, 2 बटन टच करून तिरकं करून घ्यायचं आहे आणि इथं लेफ्ट साईड आपल्याला इथं वरती अशा प्रकारे इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आजचा आपला व्हिडिओ इथं क्रिएट झालेला आहे. त्याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरोचं नाव क्लिक करायचं, अशा प्रकारे व्हिडिओ गॅलरीमध्ये HD एक्सपोर्टिंग चालू होऊन जाईल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.